दक्षिण सोलापूरमधून एक धक्कादायक आणि संताप उडवणारा प्रकार समोर आला आहे. गोदूताई नवीन विडी घरकुल क ग्रुप बिराजदार पॉइंट परिसरात खुलेआम अवैध पद्धतीने गॅस रिक्षांमध्ये भरला जात असल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह उभं केलं आहे. एका बाजूला संपूर्ण शहरात गॅसची टंचाई निर्माण झाली आहे. सामान्य नागरिकांना सिलेंडर मिळवण्यासाठी रांगा लावलेल्या दिसून येत आहे. काही ठिकाणी दिवसेंदिवस प्रतीक्षा करावी लागत आहे आणि याच वेळी दुसऱ्या बाजूला काही जण बिनधास्तपणे नियमांना धाब्यावर बसवून अवैध गॅस रिक्षांमध्ये भरताना दिसत आहे. हा प्रकार केवळ बेकायदेशीरच नाही तर अत्यंत धोकादायकही आहे. सध्या रमजानचा पवित्र महिना सुरू आहे. गुढीपाडवासारखे सणही जवळ आले आहेत. अशा संवेदनशील काळात नागरिकांना गॅस मिळत नाही, पण काळ्या मार्गाने गॅसचा साठा करून काही लोक स्वतःचा फायदा करून घेत आहेत. हे चित्र अत्यंत संतापजनक आहे. आता सर्वात मोठा प्रश्न म्हणजे हे अवैध गॅस भरणारे नेमके कोण आणि त्यांना गॅस पुरवठा कोणत्या एजन्सीकडून केला जातोय? यामागे मोठा रॅकेट कार्यरत आहे का? या संपूर्ण साखळीचा तपास करणे अत्यंत गरजेचे झाले आहे. संबंधित गॅस एजन्सी, पुरवठादार आणि या प्रकरणाशी संबंधित प्रत्येक घटकाचा शोध घेऊन तात्काळ सखोल चौकशी करण्यात यावी आणि दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी जोरदार मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे. या प्रकारामुळे केवळ नियमांचं उल्लंघन होत नाही तर भविष्यात मोठा अपघात होण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष देणं अत्यंत आवश्यक ठरत आहे. आता सगळ्यांच्या नजरा प्रशासनाकडे लागल्या आहेत. कारवाई होणार की हा प्रकार पुन्हा दुर्लक्षित राहणार?